नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आहे कमळी मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत बघा कोण आहेत. कमळी आहे आणि जिला अजूनही सत्य माहित नाहीये की ती तिची आई आहे. त्या दोघी जणी आता माझ्यासोबत आहेत. कशा आहात तुम्ही दोघी? मस्त. तू कशी आहेस? मस्त. कसं शूट सुरू आहे एकंदरीत? कसा दिवस चाललाय? छान, मजा येते. खूप गोष्टी घडतायत सायमल्टेनियसली, खूप पॅरलल ट्रॅक सुरू आहेत, त्यामुळे मजा येते. सध्याचा जो ट्रॅक आहे तो आम्ही बघतोय. नुकताच प्रोमो सुद्धा आलाय. आर्या आंबेकर आलीये मालिकेमध्ये. काय सांगशील त्याच्याबद्दल? आर्याचा ट्रॅक म्हणशील तर तो थोडासा कमळीसाठी कमळीचा माइंड डायव्हर्ट किंवा माइंड मध्ये थोडस काहीतरी शिजणं म्हणण्यापेक्षा काहीतरी येणं, काहीतरी फील होणं, खरंच होतंय का, ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत कमळीसोबत ऋषीच्या बाबतीत. आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली आईचं सुरूच आहे. आईने आता सांगितलंय की नाहीये म्हणून, मुलगी जगातच नाहीये म्हणून राजनला सांगून टाकलंय. त्यामुळे तिथे एक वेगळाच ट्रॅक सुरू आहे आणि खूप गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे आता खरी मजा येणार आहे बघायला, असं म्हणायला हरकत नाही. पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, कधी नेमकं हे सत्य प्रेक्षकांना समजणार आहे? कारण प्रेक्षकांची उत्सुकता इतकी वाढली आहे ना की अक्षरशः कॉमेंट्सवर कॉमेंट्स आहेत. हो. कधी समजणार कमळीला सत्य? कधी समजणार? याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? खरं तर ही उत्सुकता मलाही लागली आहे ऍज अन आर्टिस्ट कॅरेक्टर म्हणून सुद्धा, की बापरे हे कधी होणार आहे. पण खरंच हीच मालिकेची गंमत आहे. म्हणजे मी सुद्धा काही काही कमेंट्स वाचते, मला मज्जा येते वाचायला. काय काय कमेंट्स येतात, लोक काय म्हणतात, तर ते लोकांची उत्सुकता आहे हे जाणवतंय. याचाच अर्थ आमची मालिका सक्सेसफुल आहे. कारण लोक खूप चवीने ही मालिका बघतात आणि खूप इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामुळे आम्ही सगळे समजू शकतो की काय वाटत असेल की राजन आणि गौरीने एकत्र भेटावं, ऋषी आणि कमळीने एकत्र लवकरात लवकर यावं, त्यांचा लव्ह ट्रॅक सुरू व्हावा, या सगळ्या मागण्या आमच्यापर्यंतही पोहोचतात. पण शेवटी मालिका आहे, आपल्याला ती चालवायची आहे. अनेक वर्षानुवर्ष चालवी अशी आमची. त्यामुळे त्यात थोडंफार हे होत राहतं. त्यामुळे प्रेक्षकही ते समजून घेतील आणि ते आमच्यावर असंच प्रेम करत राहतील, हा विश्वास मात्र नक्की आहे. आणि यापुढे हे नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण तोपर्यंत वाट बघत राहा आणि कमळी मालिका बघत राहा. पण ऑनस्क्रीन आहे ना, ती गोष्ट लवकर प्रेक्षकांना बघायला मिळेल याची अपेक्षा आहेच. पण ऑफस्क्रीन बॉन्ड किती छान झालाय. अशी कोणती गोष्ट आहे दोघींची जी एकमेकींना फार आवडते? नाही, ताई आणि माझी बॉन्डिंग म्हणजे आता त्याला काय हेच नाही राहिलेलं. म्हणजे इट इज ओपन बुक नाव. ऍब्सोल्युट. कारण की डे वन पासून आम्ही एकत्र काम करतोय आणि आम्ही आउटडोर एकत्र केला, आम्ही रूम शेअर करत होते तेव्हा. त्यामुळे आपण जेव्हा एकत्र राहायला लागतो, एक 20 दिवस आम्ही सलग एकत्र राहत होतो. त्यामुळे बऱ्याच गोष्टी कळल्या, बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या खूप. त्यामुळे छान आहे म्हणजे फन. आणखीन एक क्रेडिट विजयाला देईन, कारण मी माझ्या इन्स्टावर छोटी छोटी भूक नावाचं एक छोटस माझं सुरू असतं. काही ना काहीतरी मी खाद्यपदार्थ बनवून माझ्या मुलांसाठी मी ते तयार करत असते. तर जशी मी घरी माझ्या मुलांसाठी बनवते, तसं माझ्या या इथल्या मुलींसाठी सुद्धा, निंगी आणि माझ्या कमळीसाठी आणि ऑफकोर्स इथल्या माझ्या कलाकार मित्रमैत्रिणींसाठी आणत असते. पण या सगळ्याचं श्रेय, हे जे फेमस करण्याचं श्रेय मी पूर्णपणे विजयाला देईन. कारण विजयाने सुरू केलं की ताई आज छोटी छोटी बुक मध्ये काय आहे, आजचं छोटी छोटी बुक छान होतं, अरे छोटी छोटी बुक आली, असं तिने सुरू केलं. छोटी छोटी तिने सुरू केलं आणि त्याच्यानंतर सगळे मला छोटी छोटी बुक या नावाने ओळखायला लागले. सो ते क्रेडिट विजयाला जातं की तिने खूप मोठं काम केलंय. माझं इन्स्टाचं छोटी छोटी बुक प्रमोशन मस्त केलंय. वा. पण ताई, आता तू म्हटलीस की मी ह्यांच्यासाठी छान छान खायला पदार्थ घेऊन येते, पण अशी कोणती डिश आहे जी तुला खूप आवडते, ताईने बनवलेली? खूप गोष्टी मला तर सगळ्याच आवडतात. Cheese हा, ते चीज कॉर्न बॉल खूप मस्त ते- बनवलेले ताईने. खूप यम्मी होते. तिला आवडलं होतं. अप्पे पण आणले होते. मग तू बनवलंयस की काही इथे आणलंयस मी ताईसाठी? आणलेला एकदा ते मी राईस पेपर डम्पलिंग. मी जरा फॅन्सी गोष्टी बनवते. हे सगळं मला बनवता नाही, फॅन्सी गोष्टी येतात मला बनवता. साधारण काय काय बनवतेस? राईस पेपर डम्पलिंग मी बनवून आणले होते एकदा, आणि फ्राईड राईस एकदा बनवून आणला होता. असं म्हणजे तुला असे पदार्थ बनवायला जास्त आवडतात? ती पास्ता खूप छान बनवते. हा, आणि सगळ्यात महत्वाचं, वा, मस्त. आपण एक गेम आहे, कोडी आहेत साधारण, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. दात आहेत पण सावत नाही, गुंता होतो काळ्या शेतात, सगळे माझ्यावर सोपवतात. फणी. मी अशी गोष्ट आहे जी फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा गरमच राहते. फ्रीजमध्ये ठेवून गरम राहते.
गरम मसाला. हा अगं रॅन्डम बोलले मी, रॅन्डम. काळा आहे पण कावळा नाही, लांब आहे पण साप नाही, फुलं वाढतात पण देव नाही. काळा आहे पण कावळा नाही, लांब आहे पण साप नाहीये, फुलं असतात त्याच्यावर पण देव नाहीये. पास. केस. ओ फुलं आपण घालतो. मी फ्रीज मधलाच पदार्थ ताई विचारला. बोलू नका, ताई तिथेच अडकली. मी काळी मिरी वगैरे करून आले. असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो? आता समोरच येते आपल्या गोष्ट, तुम्ही बघताय ती गोष्ट. नाकावर बसून चष्मा? कान पकड. हा. Correct. चष्मा. माझ्याकडे पानं आहेत पण मी झाड नाहीये. वही. येस करेक्ट. 4 पाय आहेत पण चालू शकत नाही. खुर्ची. येस करेक्ट. ते पण खूप छान. आम्ही दोघं जुळे भाऊ, एकाच रंगाचे, एकाच उंचीचे, सोबत असतो खूप कामाचे, पण एक हरवला की दुसरं काही नसतं कामाचं. कानातले नाही. चप्पल. करेक्ट. वा, कोडी चढवण्यात विजया माहीर निघाली. या माहीर. वा, मस्त. खूप छान वाटलंय तुमच्याशी बोलून. एक जाता जाता शेवटचं, आपण ज्या जीचा भाग होतोय आणि ती जी आपण लहानपणापासून बघतोच आहे, पण त्यातच तुमची मालिका जी TRP मध्ये प्रचंड हायेस्ट आहे, प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, याचं खूपच जास्त आम्ही लकी फील करतो स्वतःला. आणि नेहमीच आम्ही सतत आम्ही म्हणजे या गोष्टींबद्दल मी बोलत नाही की असं की नाही ना, कोण जिंक्स नको करू, सगळं छान सुरू आहे ना, सगळं छान, आपण छान काम करत राहूया आणि छान असंच राहू दे प्रेम, आणि असंच भरभरून TRP वाढत राहू दे आणि सगळ्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांच्या छान छान प्रतिक्रिया अशाच कायम येत राहू दे, एवढेच आम्ही. आणि आम्ही ते ब्लेस्ड आहोत आम्ही खूप Yes. जास्त. आणि आम्ही ते नेहमी ग्रॅटिट्यूड मध्ये हो. असतो नेहमी. आणि आमची चर्चा पण होते की आपण खरंच खूप ब्लेस्ड आहोत की झी सारखं इतकं मोठं चॅनल, त्यात आमची ओशन फिल्म कंपनी, आमचं प्रोडक्शन हाऊस सुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे आमच्यासाठी इतके काही काही इव्हेंट्स आणि वेगवेगळ्या गोष्टी ते करत असतात. तर त्यांचा सुद्धा खूप सपोर्ट आहे आम्हाला. आमची सगळी टीम, आमच्या दिग्दर्शकांपासून आमच्या हेअर मेकअप म्हणा, सगळी टीम, कॉस्ट्युमवाली वा. टीम, सगळे इतके सपोर्टिव्ह आहेत, सगळे खूप आणि छान आहेत. सगळ्यांचंच ह्याच्यात हा, आणि खूप आमच्या मोठा वाटा कलाकारांचा आहे. एकमेकांशी हा. बॉन्ड खूप छान आहे. सगळ्यांचा खूप मोठा ते main वाटा आहे. महत्त्वाचं आहे. इतकी त्यामुळेच, पॉझिटिव्हिटी येते ना, हा. इथे आल्या म्हणजे इथे यावंसं वाटतं, काम करावंसं वाटतं. हेच कधीच मुळात असं होत नाही की नाही अरे यार शूटला हा, नाही. कधीच नाही. आणि आनंदाने, मला असं उत्साहाने वाटतं की सगळे. ह्याचं खरंच खूप मोठं श्रेय आमच्या प्रोडक्शनचं आहे, कारण की ते इतके कूल आणि इतके सगळ्या गोष्टी इतक्या सॉर्टेड आहेत, ओपन आहेत, समजून minded. घेणारे आहेत, आणि त्यामुळे आम्हाला काम करायला खूप सोपं जातं सगळं. वी फील की वी आर लकी हम्म. आणि वी आर ब्लेस्ड. वा. आणि प्रेक्षकांचं सगळ्यात महत्वाचे आपले हो. प्रेक्षक, ज्यांचं हो. भरभरून प्रेम कमळीला मिळतंय, ते असंच कायम ठेवा. कमळी मालिका बघत राहा. थोडंसं कधी असं वाटेल की अरे का दाखवलं, हिट अँड मिसच का दाखवला, आम्हाला डिसअपॉइंटच केलं, आता भेटेल वाटलं पण भेटलं नाही, थोडंसं असं होईल, पण शेवटी मालिका आहे, थोडंसं सहन करा, पण बघत राहा, बघणं सोडू नका, एवढंच सांगू. पण एक दिवस नक्की येईल. येईल. आवडीलाच वाट येणार. बघा, Yes. वाट बघा. Yes. खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय. तुम्हाला मालिकेसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू. मच.